नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत आता लाडक्या बहिणींना सिलेंडरही मोफत मिळणार आहे। लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। मग त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण आता बघूयात की लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर कशा पद्धतीने मिळणार आहे, कोण पात्र आहे, कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हेडिंग बघू शकता, लाडक्या बहिणींना आता सिलेंडरही मिळणार मोफत, लवकरच अंमलबजावणी सुरू। महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली। 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत। तर त्यामुळे महिन्याला 1500 रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्याचा शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती। महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते। मग योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता। मग याचा फायदा राज्यातील 56 लाखहून अधिक कुटुंबांना होणार आहे। अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे। 3 सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देते। मग एका गॅस सिलेंडरची सरासरी किंमत 830 रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे 3 सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे। मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही। त्यामुळे या संदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेत जे लाभार्थी आहेत त्यांना सरसकट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। तर मग कोणाला मिळणार आहेत लाभ? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका रेशन कार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे। मग गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेमुळे सरकारवर वर्षाला 4 ते 4.5 हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे। मग अशा प्रकारे मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना आता 3 गॅस सिलेंडरही मोफत मिळणार आहेत। तरी मित्रांनो, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन भेटूया पुढील असेच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।